की या ज्या काही चर्चा होत आहेत, अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढणार, याचं निमित्त काय आहे की आता तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे भाजप अजित पवारांबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये इलेक्शन्स लढवायला तयार नाहीयेत एकत्र, महायुतीमध्ये दोघे असूनही. तर सर्वप्रथम हा प्रश्न भाजपला विचारायला गेला पाहिजे की ते असं का. मगाशी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा बाईट दाखवलात, पण मुंबईमध्ये त्यांना अजित पवार नकोय, त्यांनी निमित्त नवाब मलिकांचं दिलंय. आणि पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलंय की आम्ही जर एकत्र लढलो तर तिसऱ्यांचा फायदा होईल. मग असं गणित असताना तिसरे म्हणजे कोण? काँग्रेस किंवा आम्ही किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना. मग असं असताना ज्या वेळेला ह्या चर्चा सुरू झाल्या आहेत की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन इलेक्शन लढतील, तर त्यावेळेला एखाद्या वेळेस बरोबर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पण येतील अशी चर्चा असेल. मग इथे देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपाला हे दिसत नाहीये की हे सगळे एकत्र लढले तर आपलं नुकसान होईल आणि त्यांचा फायदा होईल. तर त्यामागे काय गणित आहेत ही भाजपला माहिती आहे. दुसरी गोष्ट, आमच्या पुरतं मर्यादित बोलायचं झालं तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र येण्याची जी काही चर्चा सुरू आहे ती कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. ऑफिशियली प्रस्ताव ना आमच्याकडून त्यांना गेलाय ना त्यांच्याकडून आमच्याकडे आलाय. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांचे जे नेतृत्व गुण आहेत किंवा त्यांच्यामधलं जे राजकीय कौशल्य आहे त्याला वाव मिळावा, ते विकसित व्हावं म्हणून त्यांना पुढे करून त्यांना ती चर्चा बेसिक लेवलला करू द्यायची असते. स्थानिक लेवलची जी काही गणित असतात ती नेत्यांपेक्षा जास्त त्यांना माहिती असतात. आणि मग ते त्यांचा निर्णय एकदा झाला की ते नेत्यांकडे प्रस्ताव घेऊन येतात आणि मग त्याच्यावर नेत्यांकडून विचार केला जातो. तर आत्ता तरी सध्या तरी ह्या चर्चा कार्यकर्त्यांपुरत्या मर्यादित नक्की आहेत. कार्यकर्त्यांचा गट असा आहे की ज्यांची अशी इच्छा आहे की अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढले तर एखाद्या वेळेस तो आपला दोघांनाही फायदा होऊ शकतो. असं आहे की कार्यकर्त्यांच्याच नावानं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सगळं काही खपवलं जाते. मुद्दा हा आहे की जर कार्यकर्त्यांच्या लेवलवर चर्चा असतील आणि जर वरच्या पातळीवर दोन्ही पवारांना हे मान्य नसेल तर असं पण नाही ना म्हटलं जाते की या चर्चांमध्ये काही तथ्य नाहीये या फक्त कार्यकर्त्यांच्या, तसं काहीच होणार नाही. म्हणजे राजकारणात होणार आहे हे म्हणण्याला जितकं महत्व आहे तितकंच होणार नाही हे म्हणण्याला सुद्धा आहे. होणार नाही असंही तुमच्या पक्षाकडनं सांगितलं जात नाही. बरं, हे असताना प्रशांत जगतापांचा राजीनामा काय सांगतो मग?